भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्पाच्या डाव्या कालव्यावर पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी पवनी पंप हाऊसवर धडक देत अधिकाऱ्यांना घेराव घातला। जोपर्यंत कालव्यात पाणी सोडलं जाणार नाही तोपर्यंत अधिकाऱ्यांना जाऊ देणार नाही असा आक्रमक इशारा शेतकऱ्यांनी दिला। पाहूया भंडारा प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांचा हा विशेष रिपोर्ट। गोसेखुर्द प्रकल्पाच्या वाही पवनी अंतर्गत येणाऱ्या डाव्या कालव्यावरील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येनं पवनी पंप हाऊसवर एकत्र येत अधिकाऱ्यांना घेराव घातला। रोवणीच्या हंगामात शेतीसाठी तातडीनं पाण्याची गरज असून त्वरित कालव्यात पाणी सोडण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे। पाणी सोडण्याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही निर्णय न झाल्यास अधिकाऱ्यांना बाहेर जाऊ देणार नाही असा आक्रमक पवित्रा पवनी तालुका शिवसेना प्रमुख जितू भाऊ इखार आणि उपतालुका प्रमुख किशोर पंचभाई यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी घेतला। यानंतर कार्यकारी अभियंता हरिणखेडे यांनी पाणी वापर संस्थांनी अधिकृत मागणी सादर केल्यानंतर सायंकाळी 4 वाजता डाव्या कालव्यात पाणी सोडण्याचं आश्वासन दिले। त्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेत अधिकाऱ्यांना जाऊ दिले। मात्र आजही कालव्यात पाणी सोडलं गेलं नाही तर उद्यापासून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। यावेळी पंप हाऊस परिसरात मोठ्या संख्येनं शेतकरी उपस्थित होते। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी भंडारा प्रतिनिधी प्रकाश नागतोडे।